नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रो1च्या आर्थिक साक्षरता या नवीन सिरीजमध्ये तुमचं स्वागत. खरं तर या सिरीजच्या नावावरनं तुम्हाला कल्पना आलेली असेल की आपण या सिरीजमध्ये कशावरती चर्चा करणार आहोत आणि कुणासोबत चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत आर्थिक विषयाचे अभ्यासक अमोल साळे. अमोल साळे यांचा अर्थ विषयाचा एक अभ्यास आहे, त्यांचा स्वतः कामाचा अनुभव आहे आणि त्यामुळेच आपण त्यांच्याकडनं या सिरीजच्या माध्यमातून आर्थिक विषयांमध्ये नेमकं काय घडतं आहे, ग्रामीण भागात असेल, शेतकऱ्यांच्या आयुष्यात असेल, ते सगळं काही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचे अन्वय अर्थ लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. तर अमोल, तुमचं या ॲग्रो1च्या प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कर्ज म्हणजे नेमकं काय? कारण की आता कर्जमाफीच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या सातत्यानं डोक्यात एक असतं की आम्हाला कर्जमाफी कधी मिळणार आहे. तर त्याच्या आधी आम्ही पीक कर्ज वगैरे घेतो. पण कर्ज म्हणजे काय? जी की नवीन पिढी आहे शेतीमध्ये येऊ पाहणारी, त्यांना अजूनही कर्जाबाबत एक उत्सुकता असते की कर्ज कसं घेतलं जातं किंवा काय घेतलं जातं, त्याची प्रोसेस आणि त्या सगळ्या गोष्टी. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कर्ज नेमकं कशाला म्हणायचं? माझ्या दृष्टीनं कर्ज म्हणजे तुम्ही न कमावलेला पैसा खर्च करण्याची मुभा. अच्छा, त्याला मी कर्ज म्हणतो. तुम्ही भविष्यात कमवू शकाल असा पैसा तो तुम्हाला आजच खर्च करायला कोणीतरी देत आहे आणि त्या बदल्यामध्ये तो व्याज आकारतोय, त्याला मी कर्ज म्हणतो. ग्रामीण भागामध्ये एक सातत्यानं अशी एक चर्चा असते की ग्रामीण भागातल्या त्यातल्या शेतकऱ्यांना, मजुरांना कर्जाची काय गरज असते बाबा. तर ह्या ग्रामीण भागात कर्ज कशासाठी घेतले जातात, त्याची कारणं नेमकी काय आहेत? माझ्या दृष्टीनं तरी दोन कारणं आहेत. एक असतं की एक उत्पादक कर्ज आणि एक अनुत्पादक कर्ज. शेतकऱ्याला आता 1-2 महिन्यामध्येच पाऊस पडेल आणि मग बऱ्याच जणांना पेरणी करायची आहे, खतासाठी पैसे पाहिजे आहेत, तर त्याला मी उत्पादक कर्ज म्हणतो की ते शेतीसाठी ते वापरणार आहेत. आणि दुसरं एक अनुत्पादक कर्ज असतं जे सगळीकडेच ॲप्लिकेबल आहे, पण ते असतं की काहीतरी त्यांना विकत घ्यायचं आहे, मोठं लग्न करायचं, फॉर एक्झाम्पल गाडी घ्यायची आहे, स्मार्टफोन्स घ्यायचे आहेत, कुठंतरी ट्रिपला जायचं आहे, त्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणावरती आज कर्ज घेतलं जात आहे. त्याला कर्ज आधारित कन्झम्पशन किंवा कर्ज आधारित उपभोग किंवा खर्च तो बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये पण त्याचं तितक्याच प्रमाणामध्ये वाढ दिसते. तर उत्पादक कर्ज तर लागतातच लोकांना, पण अनुत्पादक कर्जांची ही संख्या लक्षणीयरित्या वाढत चाललेली आहे. अच्छा, पण आता इथे एक प्रश्न असा सुद्धा निर्माण होतो की ज्या पद्धतीनं आता विषय काढला किंवा काय बोललात तुम्ही की कर्ज आधारित खर्च, तर ही जी कॉन्सेप्ट आहे ही थोडीशी अजून सविस्तरपणे सांगता येईल का की नेमकं काय होतं, ह्या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? तर आता वेगवेगळ्या अभ्यासांमधून पण असा डेटा समोर आलेला आहे की भारतीय लोक कर्ज काढून खर्च करण्यावर जास्त भर देत आहेत सध्या. वेगवेगळे बँक्स, वेगवेगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, NBFCs, मायक्रो फायनान्स कंपन्या, वेगवेगळे लोन ॲप्स हे लोकांपर्यंत पोहोचत आहेत स्मार्टफोनमुळं, डिजिटल टेक्नॉलॉजीजमुळं. आणि ते लोकांना उद्युक्त करतायत की तुम्हाला इझी लोन मिळेल, कमीत कमी डॉक्युमेंटेशनमध्ये, कमीत कमी कागदपत्रांमध्ये आम्ही तुम्हाला 50,000चं, 10,000चं, 20,000चं सहज लोन मिळेल आणि ते लोन वापरून तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकता. तर आणि त्यामुळं कर्ज आधारित उपभोग एक लक्षणीयरित्या त्यामध्ये वाढ झालेली दिसते आपल्याला. म्हणजे उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर स्मार्टफोन घेण्यासाठी सरसकट स्मार्टफोनच्या दुकानामध्ये बोर्ड लावलेला असतो की EMIवर स्मार्टफोन मिळेल. मग जिथं मी 5,000 रुपयाचा स्मार्टफोन घेऊ शकतो, तेवढी माझी क्षमता आहे, तिथं मी 25,000 रुपयांचा घेतो. कारण की मला आत्ता लगेच पैसे द्यायचे नाही आहेत, मला भविष्यात नंतर पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे मला तो खर्च, त्या खर्चाचा प्रभाव माझ्यावर लगेच होत नाही आणि मला जी वेळ मिळते पैसे पे करण्यासाठी किंवा पैशांची त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, त्यामुळे मला अधिकाधिक कर्ज घ्यायची इच्छा होते. बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये आपण आता हे सगळं ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस माझ्या मनात असा एक प्रश्न निर्माण होतो, कदाचित तो आपल्या प्रेक्षकांच्याही मनात होईल की हे सगळं जे असतं ना ते शहरी भागात असतं, ते काही आमच्या ग्रामीण भागात नसतं असं पण म्हणत येईल. तर याच्याबद्दलचे काही आकडेवारी किंवा काही असं सांगता येईल का की हे ट्रेंड्स फक्त शहरात नाहीत, ग्रामीण भागात सुद्धा आहेत? शहरापेक्षा माझ्या माहितीनुसार जे छोटे कर्ज आहेत त्याचा संख्या ग्रामीण भागामध्ये लक्षणीय म्हणता येईल अशी आहे. म्हणजे मी जो डेटा बघितलेला आहे त्यानुसार तर मला वाटतं की 50-60% जवळजवळ
जो मायक्रो जे कर्ज आहेत, छोटे छोटे कर्ज 10-20 हजारांचे, ते ग्रामीण भागातून जास्त घेतले जात आहेत. पण आता हे घेतले कशासाठी जातात मग? आता ग्रामीण भागामध्ये परत आता शहरी भागांमध्ये आपण जर का तसं बघितलं तर परत त्याच्यामध्ये मोबाईल्स असतील, म्हणजे वेगवेगळे डिव्हायसेस असतील किंवा काही असेल याच्यासाठी केले जातात, किंवा फिरायला जाणं वगैरे. ग्रामीण भागामध्ये पण हे सगळं होतंय का मग? हो, नक्कीच. हा जो पॅटर्न दिसतोय सध्या, हा जो खर्चाचा, तो शहरी आणि ग्रामीण असा काही फरक उरलेला नाहीये. सध्या सगळ्यात यामाग कदाचित सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर म्हणता येईल की सोशल मीडिया असू शकतो. अच्छा. सोशल मीडियावर दिसणारे चकचकीत गॅजेट्स, हॉलिडे डेस्टिनेशन्स म्हणतात, फिरायला जायचं आहे मला, सगळ्यात मेन जो भाग आहे तो गॅजेट्सच आहे त्यामध्ये, आणि गाड्या. यासाठी ग्रामीण भागातूनही लक्षणीयरित्या कर्ज काढलं जात आहे. बरं, म्हणजे आयफोन 17 आला की लगेच जी काही गर्दी होती ती फक्त शहरात नाही तर ती ग्रामीण भागातही त्याच पद्धतीने तशीच मागणी त्याला आहे. बरोबर. पण आता हे सगळं बोलत असताना परत एक प्रश्न असा सुद्धा निर्माण होतो की मग ग्रामीण आणि शहरी असा भाग जर का त्याच्यामध्ये नसेल तर हा कर्जाचा पुरवठा नेमका ग्रामीण भागात कशाच्या माध्यमातून होतो? म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा ना, की मागणी आहे, म्हणजे कर्ज घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, तर मग त्यांना कर्ज काय संस्था आहेत किंवा काय इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आहे की त्याच्या माध्यमातून त्यांना कर्ज मिळतंय? हे सगळं मला जे दिसतंय त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे की पहिलं म्हणजे मायक्रो फायनान्सचं जे जाळं पसरलेलं आहे ग्रामीण भागामध्ये, जे तुम्हाला अगदी 5-10 हजारांपासून कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देतात. तो एक पहिला कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे त्यामध्ये. दुसरं आहे की लोन ॲप्स, वेगवेगळे लोन ॲप्स आहेत की तू हे फक्त लोनचं ॲप याच्यामध्ये टाक, तुझा आधार नंबर टाक, ही माहिती एंटर कर आणि तुला 5-10 हजार रुपयाचं लोन त्यावरून काढता येतं. अगदी 1-1 लाखापर्यंतही काढता येतं. त्याचंही खूप जाळं आत्तापर्यंत आपण बघितलं की ते पसरलेलं दिसतंय. आणि तिसरं म्हणजे की क्रेडिट कार्ड कंपन्यांनी सुद्धा खूप ॲग्रेसिव्हली ग्रामीण भागामध्ये क्रेडिट कार्ड वाटलेले आहेत शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना. आणि हे सगळं बरंचसं यातलं जे कर्ज आहे ते अनसिक्युर्ड लेंडिंग म्हणतात, की त्यामध्ये ते काही तारण म्हणून काही मागत नाही, किंवा विनातारण बरेचसे कर्ज असतात, किंवा ते खूप तुमचं इन्कमचा प्रूफ, ह्या गोष्टी मागितल्या जात, कागदपत्र फारशी लागत नाही. अच्छा. आणि त्या पद्धतीनं हे कर्ज दिले जातात. आता हे क्रेडिट कार्डचं सुद्धा ना, एक काळ होता की शहरांमध्ये त्याचं एक फॅड होतं की पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर तुम्हाला कोणतरी एक जण व्यक्ती येते आणि तुम्हाला भेटते आणि तुम्हाला सांगते की आमच्या अमुक अमुक बँकेचं हे क्रेडिट कार्ड तुम्ही घ्या, तुम्हाला अशा अशा पद्धतीची एवढी एवढी ऑफर आहे. हे तुम्ही म्हणतात की ग्रामीण भागात सुद्धा चाललेलं आहे. तर याच्याबद्दल त्याची कारणं काय आहेत? पहिलं म्हणजे की एक आपली समाज जो आहे तो एक ॲस्पिरेशनल बनत चाललेला आहे, की त्याच्या आकांक्षा मोठ्या होत चाललेल्या आहेत. आणि त्यामागं मी मागाशी म्हटलं तसं की मला असं वाटतं की सोशल मीडिया याचं मोठं कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे की ह्या ज्या कंपनीज आहेत, बँकांना मी कंपनी म्हणतो समजा, की ज्या फायनान्स कंपनी आहेत, त्यांना त्यांच्या ग्रोथसाठी ग्रामीण भागातही तेवढंच त्यांचं जाळं पसरवायचं आहे. आणि अक्षरशः बँकांना टार्गेट दिलेले असतात की तुम्ही इतके क्रेडिट कार्ड विका, इतके लोन्स तुमच्या ब्रँचमधून गेले पाहिजे, डिस्बर्स झाले पाहिजे, हे त्यांना टार्गेट असतं. आणि त्यामुळे बँकेचे कर्मचारी, जो कोणी बँकेत पाऊल टाकेल त्याला त्याचं कामाव्यतिरिक्त त्याला वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्याच्या माथी मारत राहतात. तिथं ग्रामीण भागामध्ये तरी हे दिसतंय की हे कार्ड घ्या, ते कार्ड घ्या. आता परवा माझा एक मित्र, शेतकरी मित्र, त्याला बिझनेस कार्ड दिलेलं होतं. अच्छा. बीज कार्ड म्हणून काहीतरी होतं, ते त्याच्या माथी मारलेलं होतं. आणि मग त्यांनी मला दाखवलं की हे मी कार्ड घेतलं, गावाकडे मी गेलो होतो तेव्हा. तर त्याला म्हटलं तू तर बिझनेसमॅन नाही. मी ते गुगल सर्च करून बघितलं तर त्याच्यामध्ये मिनिमम 1.5 लाख रुपये वर्षाला जर तुम्ही खर्च केले तर त्याच्यावरती काय जे चार्जेस असतात ते नील होते. नाहीतर तुम्हाला एक 10-12 हजार रुपये वार्षिक त्याची फी होती आणि बरेच वेगवेगळे चार्जेस होते. त्याला ते काहीच माहीत नव्हतं. पण त्याला पण भारी वाटलं की अरे बँकेचा मॅनेजर सांगतोय घ्या हे तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्या. त्याला पण ते छान वाटतंय की माझ्याकडे पण क्रेडिट कार्ड आहे. तो ते बघत पण नाहीये टर्म्स कंडिशन्स काय आहेत, त्याचे फीस किती आहे, त्याचे चार्जेस किती आहेत, कोणी बघत नाहीयेत ते. आणि बँकेच्या मॅनेजरला पण त्याचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तो बघत नाही की ह्या माणसासाठी हे खरंच हे कार्ड गरजेचं आहे का. आणि मिस सेलिंग जो चालू आहे, रॅम्पंट मिस सेलिंग चालू आहे. म्हणजे त्याला काही नियंत्रण नाहीये. 2 महिन्यापूर्वी भारताच्या अर्थमंत्र्यांनी, निर्मला सीतारामन यांनी सुद्धा त्याच्यावरती कमेंट केली एका प्रेस कॉन्फरन्समध्ये, की त्या म्हटलं की आमच्याकडं असं रिपोर्ट आलेले आहेत की खूप मिस सेलिंग चालू आहे बँकांमधून, की ग्राहकांना गरज नसलेले
फायनान्स प्रॉडक्ट्स त्यांच्या माथी मारले जात आहेत आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातोय आणि हे शहरी ग्रामीण दोन्हीकडे चालू आहे. बरं. म्हणजे शेतकरी माणूस आहे, त्याचं उत्पन्न खरंच तितकं नाहीये, पण त्याला क्रेडिट कार्ड दिलेलं आहे, बिझनेस क्रेडिट कार्ड. तर हे एक उदाहरण म्हणून झालं. आणि मग तो कार्ड त्याच्या हातात आल्यानंतर तो शांत बसत नाही, मग तो अमेझॉनवरती ऑफर शोधतो. आज अमेझॉनची डिलिव्हरी बांधावरती पण होते, हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मग त्याला 10,000च्या स्मार्टफोनने त्याचं काम होत असतं, पण मग त्याला 50,000चा स्मार्टफोन घ्यावा वाटतो. त्याचा मुलगा म्हणतो नाही पप्पा आपण 1.5 लाखाचा आयफोन घेऊ, आणि ते घेतलं जात आहे. म्हणजे अगदी दगड फोडणारे मजूर पण आयफोन घेत आहेत आणि त्यांना कोणीतरी कर्ज उपलब्ध करून देत आहे. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे मी. आता हे सगळं सांगत असताना मला परत एक प्रश्न ना, खरं तर अनेकांच्या तो मनात आलेला असेल आपल्या प्रेक्षकांच्या, की ठीक आहे आम्हाला आमच्या गरजेसाठी, आता कुणी पण असं म्हणेल की किमान जगण्यासाठी किंवा एक म्हणू ना त्याला सुख समाधानाच्या ज्या काही संकल्पना आत्ता रूढ झालेल्या आहेत त्याच्यात त्या बसतायत किंवा त्याच्यानुसार आम्हाला जगायचं असं त्यांची एक धारणा पण असेल. तशा पद्धतीचा काही जण प्रतिवाद पण करतील. पण मुद्दा काय की कर्ज जर घ्यायचंच असेल, समजा घ्यायचं आहे मला कर्ज, जसं तुम्ही सुरुवातीला 2 प्रकार सांगितले कर्जाचे, तर मला कर्ज घ्यायचं असेल तर मी माझ्या उत्पन्नाच्या किती टक्क्यापर्यंत कर्ज घेतलं पाहिजे? म्हणजे माझी जी ऐपत म्हणून एक प्रकारे आपण म्हणतो ना, अरे ऐपत म्हणजे आपली अवकात पाहून आपण हातपाय पसरले पाहिजे बाबा. तर असं जर का आपण गणित मांडलं तर त्या गणितात किती टक्के आपण उत्पन्नाच्या कर्ज घेण्यासाठी पात्र असतो किंवा घेतलं पाहिजे जे फेडू शकू? मलाही हा प्रतिवाद येतो की तुम्ही असं का म्हणताय की तुम्ही आयफोन घेऊ नका किंवा तुम्ही 50,000चा फोन घेऊ नका, आम्ही काही करायचंच नाही का, असा एक प्रश्न असतो. तर माझं म्हणणं असं एवढंच असतं की जे तुम्हाला परवडतं तेच घ्या. म्हणजे परवडण्याची पण एक व्याख्या असते. जसं तुम्ही विचारलं की किती टक्क्यांचं कर्ज असलं पाहिजे, म्हणजे तर तुमच्या हातामध्ये जे तुमचं उत्पन्न येतं, ज्याला मी टेक होम तुमचं इन्कम आहे की महिन्याला असेल वर्षाला असेल, तर तुमच्या हातात येणाऱ्या उत्पन्नाच्या 30% 30-35% जास्त तुमच्या कर्जाचा हप्ता नसला पाहिजे. बरं. तुमचं मासिक उत्पन्न जर 10,000 असेल एखाद्या व्यक्तीचं, तर त्याचं टोटल कर्जाचे हप्ते जो तो भरतोय 3-3.5 हजारांपेक्षा जास्त नसावेत. जर त्याला त्याची आर्थिक सुरक्षा, त्याचं आर्थिक आरोग्य जर त्याला कायम नीट ठेवायचं असेल तर हा नियम पाळला जात नाही. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की उत्पन्न आहे 10,000 रुपये महिना आणि कर्जाचा हप्ता आहे 7,000 रुपये महिना, तर त्याला नंतर भविष्यामध्ये आणखी अडचणींचा सामना करायची वेळ येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की परवडतं की परवडत नाही हे कसं ठरतं, तर एक साधा फॉर्म्युला मी असं सांगतो लोकांना की एक लाईफ एनर्जी म्हणजे जीवन ऊर्जा म्हणून एक फायनान्समध्ये एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की एक वस्तू मला विकत घ्यावीशी वाटते, आयफोन असेल किंवा स्मार्टफोन असेल किंवा आणखीन काहीतरी बाईक असेल, तर त्याची किंमत पैशांमध्ये न मोजता जीवन ऊर्जेमध्ये मोजा. म्हणजे काय, तर आयफोन 1.5 लाख रुपयाचा आहे, मला तो घ्यावासा वाटतोय. 1.5 लाख रुपये कमावण्यासाठी मला किती वेळ किती दिवस काम करावं लागेल. असे काही लोक आहेत की त्यांचं एक दिवसाचं उत्पन्न 1.5 लाख रुपये, त्यांच्यासाठी आयफोन महाग नक्कीच नाही आहे. एखाद्या व्यक्तीचं एका आठवड्याचं उत्पन्न 1.5 लाख रुपये, त्याच्यासाठी पण महाग नाही आहे. पण एखाद्या व्यक्तीचं जर 6 महिन्यांचं उत्पन्न 1.5 लाखाचं आहे किंवा 1 वर्षाचं उत्पन्न 1.5 लाखाचं आहे आणि तो आयफोन घेतोय, तर हे त्याला नक्कीच परवडणारं नाही आहे. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरण्याचा जो पहिल्यापासून जे आपले पूर्वज सांगत आलेले आहेत, तोच नियम इथं पण लागू पडतो. म्हणजे तर तुम्हाला पाय जास्त पसरवायचे आहेत तर आधी आपलं अंथरूण मोठं करा. बरोबर बरोबर. 1.5 लाख रुपये तुमचा महिन्याचं उत्पन्न असेल, 15 दिवसांचं उत्पन्न असेल, तसं बनवा आणि मग 1.5 लाखाचा फोन घ्या. फोन घेऊ नका असं कोणी म्हणत नाहीये, पण तो तुम्हाला परवडतोय का, बरोबर, ते आधी एक गणित करणं गरजेचं आहे. आता ऋण काढून सण करणं याच्यापेक्षा ते करू नका बाबा, कारण की तुमची गरज नाहीये त्या पद्धतीची. गरज असेल सण करण्याची क्षमता पाहिजे, हा ती वाढवा. अशा 2 गोष्टी आहेत खरं तर. आता याच्यामध्ये ना असं उत्पन्नाच्या किती टक्के कर्ज घेतलं पाहिजे हे जसं तुम्ही सांगितलं, तसं आम्हाला दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतो की आता ठीक आहे, मग आता मी एवढ्या टक्के कर्ज घेतलं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ग्रामीण भागामध्ये जसा उल्लेख केलात तुम्ही की मायक्रो फायनान्स आहे, खाजगी सावकार आहेत अजूनही, तो मोठ्या प्रमाणात त्याचा एक शेअर आहे या सगळ्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण, की त्यांच्या माध्यमातून ती उलाढाल होत असते. तर किती टक्के व्याजदरानं आम्ही कर्ज घेतलं पाहिजे, म्हणजे जे
आमच्यासाठी फार डोईजड होणार नाही. बरोबर. तर असं काही गणित आहे का त्याचं, काही मांडता येईल का, सांगता येईल आपल्याला? त्याचं गणित मांडणं तितकं सोपं नाही आहे. हां. पण जर बघितलं तर क्रेडिट कार्डवरती जर कर्ज कोणी काढलं तर त्याचं व्याज 40-45% दर शेकडाच्या पुढं असतं बरोबर. क्रेडिट कार्डवरती. ज्या स्टँडर्ड बँक आहेत, नॅशनलाइज बँका, त्या तुम्हाला पर्सनल लोन जर तुम्ही काढलं तर ते अगदी 10-12% आत त्याचा व्याजदर असतो. तर माझ्या दृष्टीनं तुम्ही जे काही कर्ज उचलताय त्याचा व्याजदर ज्या सरकारी बँका आहेत त्यांच्या व्याजदरापेक्षा जास्त नसावा. इतर जे महागडे कर्ज आहेत ते नक्कीच तुम्हाला एखाद्या विळख्यामध्ये किंवा ते बुडवू शकतात तुम्हाला. ते तितकं सोपं नाहीये, म्हणजे ते वर्थच नाहीये की पण 40% व्याज असलेलं कर्ज उचलणं हे अजिबातच साधक बाधक नाहीये. आता हे सगळं बोलत असताना तुम्ही आता कर्जाच्या विळखाचा एक उल्लेख केला. कर्जाचा विळखा म्हणजे नेमकं काय? कारण की हा प्रश्न बऱ्याच वेळेस मनात येतो, चर्चा होत असते, पण नेमकं काय बाबा, कर्जाचा विळखा म्हणजे नेमकं काय? तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण सुरुवातच करताना म्हटलो की मी न कमावलेले पैसे किंवा भविष्यात कमवू शकेल असे पैसे खर्च करण्याची मुभा म्हणजे कर्ज. त्याच व्याख्येला आपण थोडं पुढं नेऊ. मी कमवूच शकणार नाहीये असे पैसे खर्च करण्याची मला कोणतरी मुभा दिली की मला माहिती आहे किंवा मला कळत नाहीये की हे पैसे मी कमवेल की नाही. म्हणजे पहिल्या व्याख्येमध्ये जी सरळ व्याख्या आहे त्यामध्ये मी कमवू शकेल असा पैसा मी कर्ज म्हणून वापरतोय. म्हणजे काय की ते नंतर मी त्याचे हप्ते फेडू शकणार आहे. बरोबर. पण बऱ्याच वेळा असं घडतं, विनातारण कर्ज किंवा अनसिक्युअर्ड लेंडिंग आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या क्षमतेपेक्षाही जास्त कर्ज सावकार किंवा ज्या अनरिकग्नाइज्ड जे आहेत लोन ॲप्स वगैरे ते तुम्हाला देतात. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या क्षमतेच्या पलीकडचं लोन उचलल्यामुळं, कर्ज उचलल्यामुळं एका मर्यादेनंतर ते कर्ज आपल्याला फेडता येत नाहीये याची जाणीव व्हायला लागते. बरोबर. आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढलं जातं. बऱ्याच वेळा मग ते कुठल्या तरी सावकाराकडून, नातेवाईकांकडून किंवा आणखीन जे कोणी देतील तुम्हाला अनसिक्युअर्ड, विनातारण किंवा त्याच्यावरती जास्त सिक्युरिटी मागणार नाही अशा व्यक्तीकडून ते कर्ज काढलं जातं. आणि मग ते दुसरं कर्ज काढून पहिलं फेडलं जातं. बऱ्याच वेळा मग पहिलं दुसरं पण फेडलं जात नाहीये म्हणून मग तिसरं काढलं जातं, मग चौथं काढलं जातं. आणि असं करता करता चौथं काढून पुन्हा पहिलं फेडलं, असं करता करता तो एक विळखा म्हणतात, एक चक्र तयार होतं. आणि मग एका मर्यादेनंतर ते सगळं जगल करणे, एक प्रकारे ते 4 बॉल तुम्ही असे हवेत फिरवतायत तर तुम्ही कायम नाही फिरू शकत. एका मर्यादेनंतर कुठला तरी एक बॉल पडतो आणि मग तो खेळ संपून जातो. तर असं चित्र सर्रास दिसतंय, खूप ठिकाणी दिसतंय, ग्रामीण भागात, शहरी भागात पण दिसतंय की कर्जाचा विळखा पडलेला आहे, कर्जामागं कर्ज काढलेले आहेत आणि एका मर्यादेनंतर मग त्याला आता हात वर करायची वेळ येते की आता मी नाही करू शकत हे सगळं, हे कर्ज सर्व करण्यासाठी दुसरं करण्यासाठी तिसरं. आता हे ज्यावेळेस विळख्याची आपण चर्चा करतोय त्यावेळेस त्यातला एक भाग सगळ्यात महत्त्वाचा हा सुद्धा आहे की विनातारण कर्ज देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही ॲप आहेत ऑनलाईन त्यांची भर पडते दिवसेंदिवस. की तुम्ही जसं सांगितलं 4 जागेवरती टिक करा, इथे एक आधार नंबर टाका आणि तुम्हाला कर्ज आम्ही पटकन घेऊ. पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीसुद्धा होत आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आता सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर हाच आहे की शेतकऱ्यांना कुणीतरी सांगतं की तुम्हाला अमुक कर्ज पाहिजे का, आम्ही देतो आणि देतात आणि ते ट्रॅपमध्ये फसतात. तर हे नेमकं कसं घडून आणलं जातं आणि काय होतं नेमकं याच्यामध्ये? बऱ्याचदा शेतकऱ्यांना मानसिक त्रास पण सहन करावा लागतो. तर हे कशामुळे घडतंय, त्याच्या मागची कारणं काय आहेत? मी याचे बरेच केसेस बघितल्या. मी लेख लिहिल्यानंतर बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं पण त्यांच्या कर्मकहाण्या. असं भयानक म्हणता येतील असे किस्से आहेत. म्हणजे त्याला कुठून तरी मेसेज आला व्हॉट्सअपवर की इन्स्टंट तुम्हाला इतके पैसे उपलब्ध आहेत आणि त्याला ते कळलंच नाही की याचं व्याजदर किती आहे किंवा याच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत. त्यांनी ते फक्त क्लिक करत गेला आणि त्याच्या अकाउंटवर ते पैसे आले. ते पैसे आल्यानंतर त्याला माहितीच नाही की हे 40% दर शेकड्याने आहे, 60%, अगदी 100% दर शेकड्याने ही कर्ज असतात. पण त्याला ते समजतच नाहीये की 100%, 60% दर शेकडा कर्जाचं हप्ते किती येतील आणि ते किती महिन्यात त्याचे दुप्पट होतील. त्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात की काहीतरी दिसलं आणि घेतलं, म्हणजे ते विचारच नाही केला की याचे परिणाम काय होतील. आणि नंतर मग त्यांना त्या हप्ते भरण्यासाठीचा तगादा सुरू होतो त्या लोन कंपन्यांकडून. आणि मग त्याला लक्षात येतं की आपण जे कर्ज काढलेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त हप्ते आपण भरायला लागलेलो आहे.
मग त्याच्या लक्षात येतं की हे आपण हे कर्ज फेडू नाही शकणार किंवा आता हे हप्त्याच्या ज्या अटी आहेत ह्या खूपच जाचक होत चाललेल्या आहेत. बरोबर. आणि मग त्यांनी समजा कर्ज तो फेडू नाही शकला किंवा त्यांनी एखादा हप्ता भरू नाही शकला वेळेमध्ये, तर मग त्याला रिकव्हरीसाठी त्यांचे फोन सुरू होतात. बरोबर. आणि त्या फोनवरती मग ते अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये त्याच्याशी बोलणं सुरू होतं. बऱ्याच वेळा जे लोन ॲप्स असतात ते लोन ॲप्स फोनमध्ये इन्स्टॉल करताना त्यांनी वेगवेगळ्या परमिशन्स तुम्हाला मागितलेल्या असतात त्या फोनच्या. तुमच्या फोटो गॅलरीची परमिशन, व्हिडिओ गॅलरीची परमिशन, कॉल रेकॉर्डची परमिशन, मेसेजेस वाचण्याची परमिशन. तर ती सगळी परमिशन घेऊन ते ॲप्स काय करतात की तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट लिस्ट ते त्यांच्याकडं मिळवतात. तुमच्या फोनमध्ये असलेले सगळे फोटोज, व्हिडिओज त्याला ते ॲक्सेस मिळवतात. आणि जर त्यामध्ये काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतील, काही संवेदनशील गोष्टी असतील त्या फोटोजमध्ये, तर त्या फोटोंचा दुरुपयोग केला जातो. म्हणजे मला एक फोन आला तर तो म्हटला की त्यांनी हप्ता भरणं त्याला अवघड जायला लागलं. तर मग त्यांनी त्या कंपनीने त्याला फोन करून सांगितलं की आमच्याकडं तुझ्या गॅलरीमधले सगळे फोटो आहेत, अगदी तुझ्या बायकोचे, आईचे, त्यांचे पण फोटो आहेत आणि आम्ही ते फोटो एडिट करून नको त्या अवस्थेमध्ये तुझ्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना पाठवायला सुरुवात करू किंवा तुझे काही फोटो असे एडिट करून लोकांना पाठवायला सुरुवात करू. आणि कितीतरी केसेसमध्ये ते झालेलं पण आहे. बरोबर. आणि त्या इज्जत जाण्याच्या भीतीपोटी किंवा आपली बदनामी होण्याच्या भीतीपोटी लोक वेगवेगळ्या मार्गांनी ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांनी आत्महत्या पण केल्या त्या केसेसमध्ये. आता म्हणजे खूप जास्त त्या केसेस ऐकायला मिळाल्या. तर अशा खूप कर्मकहाण्या मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत. याच्यासाठी काही नियमांच्या पातळीवरती, धोरणांच्या पातळीवरती काही घेतलं जातंय का नाही निर्णय, किंवा यासाठी किमान दाद कुठे मागायची हा एक प्रश्न असतो ना. ठीक आहे, तुमच्यासोबत फसवणूक झाली आहे, तुम्हाला गरज होती, तुम्ही अप्लाय केलं, तुम्ही मिळवलं ते पैसे वगैरे, त्यात तुमची फसवणूक झाली. पण बऱ्याचशा जणांचं असं असतं की जसं आपण आत्ता आत्महत्यांचा उल्लेख केला, तिथपर्यंत जाण्याच्या आधी कुठेतरी दाद मागता येऊ शकत असेल ना. दाद मागण्याचा प्रयत्न झालेला आहे, लोकांनी केलेला आहे, पोलिसांपर्यंत गेलेले आहेत किंवा सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये पण काही लोकांनी धाव घेतलेली आहे. पण त्याचा तितका फरक पडलेला नाहीये. खूप म्हणजे तितकी त्यांना मदत होते असं दिसत नाहीये. लोकांचा विश्वास पण नाहीये तेवढा सिस्टीमवरती की त्यांना तितकी मदत, तेवढ्या प्रभावी पद्धतीने मदत होईल. बऱ्याच वेळा व्हिक्टिम शेमिंगच केलं जातं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर, की पोलीसच त्याला म्हणतात की तुला कळत नव्हतं का, तुला अक्कल नव्हती का, तुला कोणी सांगितलं होतं ते असं लोन वगैरे काढायची. आणि मग ते लोक परत आले. म्हणजे मी तरी ज्या लोकांशी बोललो त्यातल्या बहुतांश लोकांना मदत मिळालेली नाहीये. तर हे म्हणजे धोरणकर्त्यांसाठी पण हा मेसेज आहे की यावर एक हेल्पलाईन, यावर मदत होणं, त्या नुसतं हेल्पलाईन न करता त्यावर एक टँजिबल ॲक्शन होणं ह्या गोष्टींवर, त्याची गरज आहे सध्या. बरोबर आहे. पण आता ठीक आहे, मग आता हे पण काही होत नाही, समजा इथे पण अभाव आहेत नियमांच्या पातळीवरती, धोरणांच्या पातळीवरती. दुसरा प्रश्न असा सुद्धा त्यातनं निर्माण होतो की हे जे काही आहे ते आहे, मग याच्यापासून आम्ही आमच्या पातळीवरती, आम्हाला गव्हर्नमेंट आणि ते धोरणं आणि ती पोलीस प्रशासनाची मदत वगैरे हे नाही मिळत, आम्ही काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आम्ही या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत? तुमचा सल्ला काय असेल? माझा सल्ला एवढाच आहे की देर इज नो फ्री लंच असं म्हणतात. कुठली गोष्ट फुकट नसते. नाही. त्यामुळे जर कोणी तुम्हाला काहीतरी मोह दाखवत असेल की हे घे, हे लगेच मिळेल आणि मग काय फरक नाही पडत, आपण बघू नंतर, तर अशा जाळ्यांमध्ये, म्हणजे मोहाच्या जाळ्यात अडकू नका. बरोबर. कर्ज शक्यतो अनुत्पादक कर्ज जे आहेत ते टाळाच असं माझं म्हणणं आहे प्रत्येकाला सरसकट. उत्पादक कर्ज जे आहेत की तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे की हे कर्ज जर मी आज काढलं तर माझ्या व्यवसायामध्ये मदत होईल, माझ्या शेतीमध्ये मदत होईल, त्यासाठी विचार करून कर्जाचे टर्म्स कंडिशन्स काय आहेत, त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते समजून घेऊन आणि ज्या अधिकृत ज्या संस्था आहेत त्यांच्याकडूनच कर्ज घेतलं पाहिजे. पण अनुत्पादक कर्ज जे आहेत की मला आता स्मार्टफोन घ्यावा असं वाटतोय आणि कुठलं तरी लोन ॲप मला म्हणतोय की घे 50,000 रुपये देतो तुला, तर ते जितकं टाळता येईल ते टाळलं पाहिजे. आणि आपल्याला जे कळत नाही, ज्याच्या अटी आणि शर्ती तुम्हाला कळत नाहीये, तर त्या गोष्टी करू नये. ज्याला कळतं त्याची मदत घ्यावी. आता सध्या इंटरनेटमुळं, AI मुळं बरंचसं सोपं पण झालेलं आहे. म्हणजे आपण रिव्ह्यूज बघू शकतो की हे लोन ॲप जे आहे हे माहिती आहे का किंवा हे रिकग्नाइज्ड आहे का, त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. हे सरकार मान्य आहे का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्जाचं व्याजदर नक्की किती आहे, म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. की इथं अर्थसाक्षरतेचा अभाव
हा सगळ्यात मोठा दिसून येतो. एक फॅक्टर आहे इथं सध्या, की मला माहितीच नाही की 44% व्याजाने जेव्हा मी कर्ज घेतो तेव्हा नक्की मला किती हप्ते पडणार आहेत, ते मला कळतच नाहीये. ह्या अज्ञानापोटी सुद्धा चुकीचे कर्ज घेतले जात आहेत. तर माझं म्हणणं आहे की जे तुम्हाला कळत नसेल तर ते करू नका. बरोबर. ज्या गोष्टींमध्ये क्लॅरिटी आहे तेच करा. अधिकृत माध्यमांमधूनच कर्ज घ्या आणि शक्यतो अनुत्पादक कर्ज टाळा, हेच माझं म्हणणं आहे. आणि देर इज नो फ्री लंच, फुकट काहीच मिळणार नाहीये, ते कितीही आकर्षक दिसत असलं तरी. अमोल, तुम्ही हे सगळं सांगत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे इथे, मला ती नमूद करायची इथे, की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जांसाठी नाडलं जातं. उंबरटे झिजवावे लागतात अक्षरशः, तरी पीक कर्ज मिळत नाहीत. कारण पीक कर्जाचा व्याजदर हा कमी असतो तुलनेनं इतर कर्जांच्या, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा असते की ते मिळावं. अर्थात त्यातनं ते मिळालं तर पुढे घरची लग्न असतात, काही आरोग्याचे प्रश्न असतात, हे पण त्या कर्जाच्या आधारावरतीच केलं जातं. कारण की उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना आत्ता राहिलेली नाही आहे, तर त्याच्यामुळे ते त्याच्याकडे एक सोर्स म्हणून बघतायत. बरोबर. तर हे करत असताना याच्यामध्ये बँकांकडून कर्ज दिलं जात नाही, म्हणून शेतकरी ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही फसवणुकी आहेत, त्या ट्रॅप जे आहेत, सापळे जे आहेत, त्याच्यामध्ये फसतात. तर या पातळीवरती, धोरणात्मक पातळीवरती बँकांसाठी काय स्ट्रक्चर असलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे की हे असे क्राईम जे आहेत किंवा गुन्हे जे आहेत ते कमी होतील? बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे. तर हेच आहे की बँका लोकांना नाडतायत एक प्रकारे वेगवेगळ्या अटी शर्तींमध्ये, कागदपत्रांमध्ये. त्यामुळं ते बँकांकडे जायला ते टाळतात. बरोबर. लोकांना विश्वास नसतो की तिथं आपल्याला हवं तसं कर्ज मिळेल की नाही. तर यावर उपाय एकच आहे की बँकांनी ही प्रक्रिया सुलभ करावी, अधिकाधिक छोटी कर्ज देण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक लोकांसाठी ॲक्सेसिबल व्हावी. बरोबर. आणि जे इन्क्लुजन म्हणतो आपण, की सर्वसमावेशक बँकांचे धोरणं असावेत, ज्यामध्ये तळागाळातल्या व्यक्तींचाही विचार होईल आणि त्यांना अगदी छोटी छोटी कर्ज ही सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देता येतील, त्याची सोय केली जावी. हा मला वाटतं की यामुळं बरेचसे प्रॉब्लेम सुटू शकतात. बरोबर आहे. आर्थिक विषयांबद्दल आपण ही चर्चा करण्यासाठी खास सिरीज अर्थसाक्षरता या नावानं सुरू केलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अमोलनी आणि मी त्याच्यावरती चर्चा करावीत, त्यांना आपण इन्व्हाइट करू त्यावेळेस आणि तशा पद्धतीने चर्चा करूच. पण आता प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा मी अमोलला आमंत्रित करणार आहे की प्रत्येक आठवड्यात एकदा यावं आणि आमच्यासोबत या अर्थसाक्षरतेसाठी, खरं तर आपल्याकडे राजकीय, सामाजिक विषयांवरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते, पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो आपल्या जगण्याशी संबंधित तो अर्थकारणाचा असतो. त्याच्यामुळे असं म्हणतात की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग काही करता येत नाही. तर याबद्दलच आपली जाणीव असेल किंवा साक्षरता असेल ती वाढवण्यासाठीच आपण ही सिरीज खरं तर सुरू केलेली आहे. अमोल, तुम्ही वेळ आज दिलात, याच्या पुढेही देणार आहात, त्यासाठी खूप खूप आभार. तुम्ही सविस्तर असं मार्गदर्शन पण केलं. धन्यवाद. धन्यवाद.